एक मोठी बातमी पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशन परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। दारूच्या नशेत युवकाकडनं 4 ते 5 वाहनांची तोडफोड करण्यात आली। मालकाशी वाद झाल्यानं तरुणाकडनं राडा घालण्यात आलाय। या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशन परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे। दारूच्या नशेत युवकाकडनं 4 ते 5 वाहनांची तोडफोड करण्यात आली। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। मालकाशी वाद झाल्यानं तरुणानं हा राडा घातलेला आहे। या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं ही तोडफोड करण्यात आली आहे। गाड्यांचं मोठं नुकसान सुद्धा झालेलं आहे। आपल्या मालकाशी वाद झाला आणि याच कारणातनं या तरुणानं दारूच्या नशेत ही तोडफोड केलेली आहे। 4 ते 5 वाहनांची तोडफोड आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। हीच ती वाहनं आहेत ज्या वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। पुण्यातील सिंहगड रोड परिसरातली ही घटना आहे। 5-6 गाड्या काही समजकंटकांनी फोडलेल्या आहेत। त्यांच्या हातामध्ये सत्तूर होता आणि आमच्या सोसायटीमध्ये सर्व सतर्क सभासद असल्यामुळे आणि CCTV आम्ही लावल्यामुळे त्याला प्रत्यक्ष आम्ही रंगे हात पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि पोलिसांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि त्याचा सत्तूर वगैरे रिकवर केलेला आहे। या ठिकाणी शांत परिसर असलेला हा सिंहगड रोडचा विश्रांतीनगर एरिया आहे आणि याच्यामध्ये या भागामध्ये शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचं काम जर समजकंटकांनी केलेलं आहे त्यांना पोलिसांनी योग्य तो धडा शिकवा आणि या भागातील शांतता सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत अशी या भागातील सर्व नागरिकांची आणि आमची सर्वांची मागणी आहे।